नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती आता तुम्हाला होऊ शकते की पुढच्या काही दिवसांमध्येच जाहिराती बघायला मिळतील. प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे आहेत आणि प्राधान्यक्रम देण्याच्या पूर्वी सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे जाहिराती कशा पद्धतीने वाचायच्या आणि जाहिरातीमधून आपल्याला हे बघायचं असतं की माझ्या प्रवर्गासाठी, माझ्या विषयासाठी आणि कोणत्याही इयत्तेसाठी तुमच्याकडे जे आरक्षण असेल त्यासाठी जागा आहे की नाही आणि जागा असेल तर मग आपण कशा पद्धतीने या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचं की नाही द्यायचं या संदर्भामध्ये ठरवायचं. तर तुम्ही एखादी संस्था, एखादी आस्थापना, जिल्हा परिषद, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेची असू द्या, 100% अनुदानित असू द्या किंवा कुठलीही असू द्या, म्हणजे विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही एखाद्या संस्थेला, शाळेला प्राधान्यक्रम द्यायचा आहे की नाही हे जर ठरवायचं असेल तर ते जाहिरातीमधूनच ठरवावं लागतं. आणि मग ते तुम्ही कशा पद्धतीने करायचं याबद्दल अत्यंत सविस्तर, अत्यंत कमी वेळेमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जाहिरात, प्राधान्यक्रम या संदर्भामध्ये ज्या काही शंका आहेत त्या अजिबात राहणार नाहीत. आणि मी तुम्हाला फक्त एक नाही तर असंख्य उदाहरणं, याच्यामध्ये 2-4 उदाहरणं घेऊन एकदमच सगळी माहिती देईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यावेळेस तुम्ही बघाल आणि शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की अरे हा बरं झालं मी व्हिडिओ बघितला, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यासाठी ही जी माहिती मी तुम्हाला सांगतो ही कदाचित कुणी प्राधान्यक्रमांच्या बॅचेस विकत घेतल्याच्या नंतर 2-2, 3-3 हजार रुपये फी घेतल्याच्या नंतर सुद्धा कुणी सांगेल की नाही हे मला माहिती नाही, परंतु हे आपण गुरुजन प्लॅटफॉर्मवरती फ्रीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुळामध्ये ज्ञान हे कधीच विकत नसतं, ते फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यावयाचं असतं. मागच्या शिक्षक भरतीमध्ये आम्ही सुदैवाने लागलो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे लागलो आणि ते जे काही ज्ञान आता आम्हाला मिळालेलं आहे किंवा अनुभव मिळालेला आहे तो तुमच्यापर्यंत तुमच्या सर्वांसोबत शेअर करावा अशी प्रामाणिकपणाने भावना आहे. त्यामुळं कुठलाही ही अपेक्षा नाही माझ्याकडनं, म्हणजे मी तुमच्याकडनं अजिबात ठेवणार नाही की लाईक, शेअर, सबस्क्राईब, अबका ढमका टमका, अजिबात नाही. थेट मुद्द्याला हात घालतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची आता सगळीची सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे. 2025चा टॅब जो आहे तो तुम्हा सर्वांसाठी लवकरच ओपन होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी लॉग इन पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला काय होतील त्या ठिकाणी प्राधान्यक्रम दिसायला लागतील. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी मी आधी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. मग ते झाल्याच्या नंतर काय होतं, तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करता. प्राधान्यक्रम जनरेट केले म्हणजे काय की तुम्हाला अशा पद्धतीने एखादी जाहिरात ही दिसते. ठीक आहे, आता ही कशाची असू द्या, आता ही जिल्हा परिषदेची नाही, एखाद्या संस्थेची आहे, तुम्ही जर एखादी दुसरी जरी घेतली तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे टप्पा 1च्या सुद्धा जाहिराती आहेत, टप्पा 2च्या सुद्धा जाहिराती आहेत. कुणाला जर लागल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा, मी तुम्हाला ती माहिती जे ती प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, आता बघा ही एक जाहिरात आहे. ठीक आहे, आता ही संस्था आहे, ही संस्था आहे, याच्या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा असं लिहिलेलं असू शकतं. आता ही असल्याच्या नंतर सुरुवातीला आपण काय करायचं, याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा डेटा आपल्यासाठी काय असतो तर ह्या संस्थेचा हा कोड. ठीक आहे, हा जो कोड या ठिकाणी दिलेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण की आपल्याला जी माहिती वगैरे मिळवायची असते ती ह्याच कोडवरनं मिळवू शकतो आपण, म्हणून हा कोड थोडासा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, नंतर काय करेल, संस्थाचं किंवा आस्थापनेचं नाव आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे या ठिकाणी लिहिलं असतं की सेकंडरी, हायर सेकंडरी किंवा प्रायमरी, म्हणजे तुमच्या इथेच लक्षात येऊन जातं. जसं तुम्ही पहिलं पान उघडलं की तुमच्या लक्षात येतं की अरे ही जागा प्राथमिकसाठी आहे की माध्यमिकसाठी आहे की उच्च माध्यमिकसाठी आहे. ठीक आहे, आता तुमच्या हे तर लक्षात आलंच आता इथे की ही ॲडव्हर्टाइजमेंट एक माध्यमिकची आहे आणि उच्च माध्यमिकची आहे. त्यामुळे जर चुकून तुम्ही प्राथमिकचे असाल तर ही ॲड अशी बघितली की लगेच बंद करून टाकायची. ठीक आहे, पण कुठच्यासाठी आहे इथे मग लिहिलेलं असतं विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यू. ही कुठली आहे, विदाउट इंटरव्ह्यूसाठी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की अरे या ठिकाणी काहीही शिफारस वगैरे मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण लागू शकतो. ठीक आहे, इथे आले तुम्ही पुढे की लगेच आरक्षण निहाय त्या ठिकाणी तपशील राहतो. मग समजा आता मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो. समजा मी SC कॅटेगरीमधील आहे किंवा VJ कॅटेगरीमधील आहे. आता हे दोन फक्त नॉमिनल उदाहरण म्हणून तुम्हाला देतो, एक SC कॅटेगरी आणि VJ, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असू शकता. ठीक आहे, मग लगेच आपलं बघायचं इथं अनुसूचित जातीसाठी जागा आहे का, नाही आहे. अनुसूचित जमातीसाठी आहे का, SC ST प्रवर्गासाठी, तर हो ST प्रवर्गासाठी एक जागा आहे. मी SC मधला असेल मग मी या ठिकाणी पुढे जायचं बघायची का, अजिबात नाही, माझ्यासाठी जागाच नाही आहे. बरं मी समजा OBC प्रवर्गामधील असेल, मग इथं बघायचं इतर मागास वर्ग आहे का जागा या ठिकाणी, नाही. मग ही जाहिरात पाहणं मी इथंच थांबवून द्यायचं. अरे हो, परंतु मी ST कॅटेगरीमध्ये आहे, बरोबर आहे, आणि माझ्यासाठी जागा आहे, तर मग मी जाहिरात बघायची का, तर हो, पुढं मग स्क्रोल करायचा. हा लक्षामध्ये, म्हणजे तुमच्या विषयासाठी जागा असेल तर. आणखीन एक सांगतो, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असा आणि खुल्या प्रवर्गासाठी जर तुम्हाला इथे जागा दिसली तर 100% काय करायचं, आपलं शोधायला सुरुवात करून द्यायची. ठीक आहे, मग असं थोडंसं खाली यायचं. ठीक, इथे आल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसेल या ठिकाणी, हे बघा, हा पुन्हा वर्ग चाललेला आहे, एक सेकंड. हा
कुठल्या विषयासाठी, कुठल्या वर्गासाठी जागा आहे. ठीक आहे. आता हे जरी तुमच्या कामाचं नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, असा तक्ता जो तुम्हाला प्रत्येक जाहिरातीमध्ये दिसेल. आणि म्हणून काय करायचं, थोडंसं व्यवस्थित त्याच्या लक्षपूर्वक बघायचं. ठीक आहे. पहिलं कुठलं आहे की शाळेचं माध्यम कुठलं आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे. लक्षामध्ये सोपं आहे, काही कठीण नाही. मराठी माध्यमाची शाळा आहे. आता जो काही विषय असेल तो शिकवण्याचं माध्यम कुठं आहे, तर इथं लिहिलेलं असतं. आता ह्या ठिकाणी विषयच लिहिलेला आहे, शिकवण्याचं माध्यम सुद्धा असतं या ठिकाणी. हा, हे बघा मराठी. लक्षामध्ये आता बघायचा आपला विषय. ही कुठली ज्युनियरची जागा आहे, ही सुद्धा ज्युनियरची जागा आहे, ही सुद्धा ज्युनियरची जागा आहे. ठीक आहे. इथं काय दिलेलं आहे, पे स्केल दिलेला आहे. अनुदानाचा प्रकार एडेड आहे. एडेड आहे म्हणजे काय, ही 100% अनुदानित आहे. ठीक आहे. मग तर काही हरकतच नाही. आता इथे तुम्हाला एज्युकेशन काय पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 100% MA मराठी आहे म्हणजे MA पाहिजे तुम्हाला. इकडे तुम्हाला व्यावसायिक जी काही पात्रता आहे ते ग्रॅज्युएशन दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला BEd आहे. आता या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या ठिकाणी डिप्लोमा लिहिलं असतं तर ते झालं तुमचं DEd. इथं बघा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ही 11वी-12वीची जागा आहे म्हणून. 9वी-10वीची जागा असती तर, 6वी ते 8वीची जागा असती तर फक्त ग्रॅज्युएशन लिहून आलं असतं. लक्षामध्ये. आणि जर 1 ते 5ची जागा असती तर इथं लिहून आलं असतं HSC. इथं काय असतं, डिप्लोमा. लक्षामध्ये. असं नाही लिहून येत तुम्हाला की अरे बाई इथं DEd आणि इथं BEd. ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा असं राहतं. ठीक आहे. पुढे बघा, TET CETची आवश्यकता आहे का, नाही. ज्युनियरला आवश्यकताच नसते, 9वी-10वीला आवश्यकताच नसते. आता तुम्ही जर DEd 1 ते 5 साठी एलिजिबल असता तर इथं लिहिलेलं असतं की भाऊ तुम्ही पेपर 1 पास पाहिजे, नाही पेपर 2 पास पाहिजे, आहे की नाही. आणि पद किती आहेत, 1. आता तुमचं जर हे संलग्नित क्वालिफिकेशन असेल आणि तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा असाल मग इथं प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही. मग तुम्ही म्हणाल सर ही संस्था माझ्या घरानेटी आहे, माझ्या जिल्ह्यात आहे, माझ्या विभागात आहे की फार दूर आहे. मग आता ते चेक करा. पहिले काय करायचं माहिती आहे का, जागा चेक करायची, जागा आहे की नाही. आता बघा इथे 2 20-20% सुद्धा शाळा आहेत. आता हे जे 20-20% शाळा आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ही 20% शाळा आता पुढच्या वर्षी 1 एप्रिल रोजी 60% मध्ये जाणार आहे. कारण की ज्यावेळेस ही याड आली होती त्यावेळेस ही 20% मध्ये होती. त्यानंतर त्याच वर्षी पुन्हा एक टप्पा वाढला म्हणजे ती गेली 40 मध्ये आणि पुढच्या वर्षी पुढचा टप्पा वाढणार आहे म्हणजे 60 मध्ये येणार आहे. म्हणजे 60 मध्ये जर गेली आणि जर समजा आता ज्युनियर फिजिक्सची जागा आहे किंवा ही बायोलॉजीची जागा आहे, मी तुम्हाला सांगतो हिचा पगार किती राहील, कमीत कमी 60,000 रुपये. अलग लक्षामध्ये. आणि इथं शिक्षण सेवक सुद्धा लागत नाही. म्हणून ही जी जागा आहे ना, मी तुम्हाला फार प्रामाणिकपणे सांगतो, मी जर असतो समजा माझं MA मराठी असतं, फिजिक्स सुद्धा असतं आणि बायोलॉजी सुद्धा असतं, समजा तिन्ही जागेसाठी मी पात्र, हायपोथेटिकल सिच्युएशन कन्सिडर करा, तर मी तुम्हाला सांगतो 100% मी इथंच प्राधान्यक्रम दिलं असतं कुठेतरी. आलं लक्षामध्ये. का, कारण की 60% मध्ये जागा, इथं शिक्षण सेवक लागत नाही. इथे 3 वर्ष सेवा अधिक मिळते, इथे 3 इन्क्रिमेंट जास्त मिळतात. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, पैसे देऊन सुद्धा नाही सांगणार. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण, एक दुसरी एखादी जाहिरात घेऊ. ठीक आहे. आता काही सूचना दिलेल्या असतात त्याच्याकडे आपल्याला काही जाण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. एखादी आपण अशी आता दुसरी संस्था घेऊयात किंवा एखादी अशी जाहिरात घेऊयात की ज्या ठिकाणी खूप साऱ्या प्रवर्गाच्या जागा आहेत. ठीक आहे. इथे बघा 2-3 प्रवर्गाच्या जागा आहेत. काय करूयात, पुन्हा इथं सुरुवातीला आपलं काय बघायचं, डेफिनेटली तेच, आधी संस्थेचं नाव बघायचं, पुण्यश्लोक अहिल्या देवी सेवा संघ अहमदनगर. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला आता ह्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. पुन्हा इथे लिहिलेलं आहे सेकंडरी आणि हायर सेकंडरी म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी ही जागा असेल. कशी आहे, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे. ठीक आहे की नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही, विदाऊट इंटरव्ह्यूला आहे त्याच्यामुळे काही अडचणच नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता बघा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 2 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जमातीसाठी या ठिकाणी जागाच नाही आहे, म्हणजे SC ST प्रवर्गासाठी जर आपण विचार केला तर SC साठी 2 जागा आहेत. त्याच्यानंतर OBC साठी सुद्धा इथे बघा 1 जागा आहे. त्याच्यानंतर SBC साठी त्या ठिकाणी जागा नाही आहे. EWS साठी 1 जागा आहे. SCBC साठी 1 जागा आहे. आणि हो, खुल्या प्रवर्गामध्ये 1 जागा आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं की मग काय बघायचं, समजा तुम्ही महिला असाल तर मग इथे महिला आरक्षणाचा तक्ता बघायचा आहे. बघा अनुसूचित जातीमध्ये ह्या ज्या काही 2 जागा आहेत SC प्रवर्गासाठी, त्याच्यापैकी 1 जागा महिलांसाठी आहे. म्हणजे महिला या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यासाठी काही अडचण नाही. आलं लक्षामध्ये. कोणत्या प्रवर्गामधल्या, अनुसूचित. आणि इतर कोणत्याही कॅटेगरीमधील तुम्ही असाल आणि तुम्हाला वाटते की नाही मला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचंच आहे, हे कसं ठरवायचं, हे बघा इथे बघायचं. खुल्या प्रवर्गामध्ये ओपन कॅटेगरीची 1 जागा आहे की नाही, तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही. परंतु तुमच्या कॅटेगरीची जागा आहे हे तुमच्या लक्षात आलं, परंतु तुमच्याकडे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यानुसार इथे प्राधान्यक्रम द्यायचं की नाही हे कसं ठरवायचं. मग पुन्हा फिरसे आवनीचे इथे जागा बघायच्या. ठीक आहे.
आता इथे फक्त तुम्ही म्हणसाल की इथे अरे 11वी 12वीचं जीवन राहिलं सगळं, ठीक आहे की नाही, असं काही नसतं, हे सगळंच राहते बघा. इथं काय 1ली ते 5वी शाळेचं माध्यम कुठलं आहे, मराठी, आणि तुम्हाला शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे, मराठी. आलं लक्षामध्ये, हे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. इथं जर इंग्लिश असतं तर मग तुम्ही डीएड इंग्लिश असल्याच्या नंतर इथे इलिजिबल असता. आलं लक्षामध्ये, नसता. इथे जर इंग्लिश असलं तर समजून जायचं आपलं इंग्लिश मिडियमवाले पात्र आहेत, मराठी असेल तर मराठी मिडियमवाले पात्र आहेत. आलं लक्षामध्ये, सोपं आहे ते. पुढं काय, पुन्हा त्या शाळेचं माध्यम तर काही चेंज होणार नाही. 6वी ते 8वीची जागा आहे, इथं मराठी माध्यमाची पुन्हा जागा आहे, आणि विषय कुठला आहे, मॅथ आणि सायन्स. मग आता इथे कोणी जागृत व्हायचं आहे, BSc BEd वाल्यांनी जागृत व्हायचं, MSc BEd वाल्यांनी जागृत व्हायचं. इथे लिहिलेलंच असतं बघा की तुम्ही सेकंड पेपर पास पाहिजे भाऊ, तुम्ही पास आहातच, ठीक आहे. इथं ग्रॅज्युएशन आहे म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, BSc पाहिजे, ठीक आहे. इथं डिप्लोमा चालते तुम्हाला, तर डिप्लोमा सुद्धा सांगितलं आहे की ठीक आहे, काय हरकत नाही, डिप्लोमाच्या सुद्धा चालते. परंतु ज्यांचं BSc DEd झालेलं आहे ना त्यांनाही संधी आहे, BSc BEd आहेत त्यांनाही संधी आहे. लक्षात घ्या, इथं जर समजा तुम्ही BSc DEd असाल तर तुम्हाला S10 ची श्रेणी लागते, ठीक आहे. आणि BSc BEd जरी असाल तरी मला असं वाटतं की असं जर पद असेल त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन आणि DEd ची जागा असेल तर इथं S10 लावतात आणि काही ठिकाणी S14 हा स्केल लागतात, ठीक आहे. या ठिकाणी पदं किती आहेत, 1. आता तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा इथं प्राधान्यक्रम द्यायचं, OBC मध्ये असाल तरी सुद्धा द्यायचं, SC प्रवर्गामध्ये असाल तरी सुद्धा द्यायचं, EWS मध्ये असाल तरी द्यायचं, SC BC मध्ये असाल तरी सुद्धा द्यायचं. झालं, पुढची अड पाहण्याची गरज नाही. हां, इथे प्राधान्यक्रम द्यायचा की नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता, हे बघा, अहमदनगर जिल्हा आहे, बरोबर आहे की नाही. हा, आता जिल्ह्याचं नाव बदललेलं, ठीक आहे ना. त्यामुळे काय करायचं, हे जिल्ह्याच्या आजूबाजूचे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी इथं प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही, कारण की विदाऊट इंटरव्ह्यूची जागा आहे, भली संस्था असेल, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण, आणखीन एखादं उदाहरण घेऊयात. असंख्य उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात, ठीक आहे. आपण एखादी मोठी संस्था पाहण्याचा प्रयत्न करू. पण मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट आहेत ना ते 100% ह्या 2 ॲड्स पाहिल्याच्या नंतरच क्लिअर हे 100% झालेच असतील, ठीक आहे. 1 सेकंड, मी थोडीशी मोठी, ओके, हे बघा खूप मोठी संस्था आहे, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, ठीक आहे. किती आहेत बघा इथे जागा, खूप मोठ्या प्रमाणावरती जागा आहेत, आणि विशेष म्हणजे इतर जागा विदाऊट इंटरव्ह्यूलाच आहे. आलं लक्षामध्ये. मग काय करायचं, आता आपण इथे बघूयात की आपण काय काय करू शकतो. तर हां, ठीक आहे, हां, ओके, चला, ही खूप मोठी ॲड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बघा इथे अनुसूचित जाती 15 जागा, अनुसूचित जमाती 3 जागा, त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी या ठिकाणी 1 जागा आहे, त्याच्यानंतर NTB साठी सुद्धा 1 जागा आहे. हां, OBC साठी तब्बल 7 जागा आहेत, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर SBC साठी 1 जागा, त्याच्यानंतर EWS साठी 3, SCBC साठी सुद्धा 3. खुल्या प्रवर्गासाठी जागाच नाही या ठिकाणी. त्याच्यामुळे ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं, प्राधान्यक्रम अधिबाद देण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. आलं लक्षात. पुढे बघूयात आपण. तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही प्राधान्यक्रम द्या, परंतु ह्या 2 कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांनी इथे प्राधान्यक्रम द्यायचा नाही. विचारच करू नका, क आणि ड, NT, C आणि D. कारण काय की ओपन कॅटेगरीसाठी जागा नाही, त्याच्यामुळे त्यांनी इथं प्राधान्यक्रम दिला तर तो वेस्ट जाईल, वाया जाईल. मग आता पुन्हा खाली यायचं आपलं, ठीक आहे. कोणकोणत्या विषयात जागा आहेत बघा. 1ली ते 5वीच्या जर आपण बघितल्या, ठीक आहे, हे पुन्हा मराठी माध्यमाच्या जागा आहेत. HSC DEd पाहिजे तुम्हाला इथं, ठीक आहे, HSC DEd आणि फर्स्ट पेपर पास, तर तब्बल 6 जागा आहेत. मग तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही, ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर पुन्हा इकडे 6वी ते 8वी बघा, त्या ठिकाणी 2 जागा आहेत मराठी विषयाच्या. संस्कृतसाठी सुद्धा 2 जागा आहेत. त्यानंतर 6वी ते 8वी याचा विचार जर केला तर इंग्लिशच्या 6 जागा आहेत तब्बल. त्याच्यानंतर म्हणजे इंग्रजी विषय बरं का, तुमचं ग्रॅज्युएशनला जर तुम्हाला इंग्रजी असेल, फायनल इयरला हिंदी असेल किंवा संस्कृत असेल किंवा मराठी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, ठीक आहे. पुढे बघा, इतिहासासाठी जागा आहे, ठीक आहे, 1 जागा आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनला जर तुम्हाला इतिहास असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुन्हा इथे जिओग्राफी सुद्धा, भूगोलसाठी जागा आहे. इथे गणितासाठी जागा आहे, म्हणजे इथं BSc BEd किंवा BSc DEd वाला विद्यार्थी पात्र आहे. इथं पुन्हा 6वी ते 8वी जागा बघा, इथं विज्ञानासाठी जागा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला खूप कमी वेळेमध्ये ही जी माहिती आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे ते, ठीक आहे. गायबच झालं ते सगळं, कुठे गेलं काय माहिती आता. 1 सेकंड, ठीक, गायब झाली ती. परंतु मला असं वाटतं की अशाच पद्धतीने जर आपण जागा बघत राहिलं, ऑलरेडी हा व्हिडिओ 13-14 मिनिटांचा झालेला आहे, मला काय तुमचा एवढा वेळ घ्यायचा नव्हता,
परंतु जाहिराती देण्याच्या पूर्वी प्राधान्यक्रम देण्याच्या पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मला 100% खात्री आहे की तुम्ही काही 14-15 मिनिटापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल, परंतु अशा पद्धतीने तुम्ही प्राधान्यक्रम देण्यासाठी तयारी करू शकता. ही पेन वहीवरती कुठेतरी लिहून घ्यायच्या. ही सोसायटी आहे, एवढ्या क्रमांकाची ही ॲड आहे आणि मग या ठिकाणी माझ्या प्रवर्गाच्या, माझ्या विषयाच्या ह्या जागा आहेत. असं केल्यामुळं काय होईल, तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. बाकी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये अजिबात लिहायला विसरू नका, कारण की तुमची प्रत्येक प्रतिक्रिया मी वाचत असतो, तुमची प्रत्येक कमेंट मी वाचत असतो. हां, फक्त तेवढं की रिटर्नमध्ये ते उत्तर देता येईलच असं नाही आहे, परंतु तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अमूल्य आहेत, खूप जास्त. म्हणून काही असेल तुमच्या मनामध्ये तर लिहायला विसरू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.